जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा पुढच्या काही दिवसांमध्ये होण्याची शक्यता आहे। मात्र त्याआधीच महापालिका निवडणुकीचं राजकारण सध्या तापलेलं आहे। दुसरीकडे विकासाचं व्हिजन असणारा नेता नगरसेवक म्हणून निवडून जावा, त्यांनी शहराचा विकास करावा अशी अपेक्षा देखील जळगावमधल्या उच्च शिक्षित तरुणांनी व्यक्त केली आहे। नागरिक आहेत त्यांच्यासोबत आज आपण बातचीत करणार आहोत की 50 वर्षानंतरचं किंवा 50 वर्षापर्यंतचं कसं विजन असलं पाहिजे। कारण सध्या जे आपण पालिकेचं कामकाज पाहतोय, नागरिक त्यावरती समाधानी नाही असं आपल्याला पाहायला मिळतं। मात्र कसं असलं पाहिजे या स्वतःसाठी आपण प्रत्यक्ष नागरिकांशी बातचीत करणार आहोत। काय सांगाल तुम्ही, काय अपेक्षा आहे तुमच्या सगळ्या? नमस्कार, मी नाझिम अली मीर, फायनान्शियल कन्सल्टंट अँड लीगल ॲडवायझर। जळगाव महापालिकेची एकच आमची अपेक्षा आहे की नागरिक सुरक्षावरती आपण जास्तीत जास्त भर देण्यात यावा। काल एक इन्सिडेंट झाला ज्यात मुलगी आणि त्याचे वडील शॉक लागून वारले, तर अधिकाऱ्यांना सूचना देऊन त्यांनी फक्त ऑफिसमध्ये नाही बसता प्रत्येक वार्ड प्रत्येक एरियामध्ये स्वतः व्हिजिट करायची आणि कुठून दुर्घटना टाळता येत असेल त्याच्याकडे लक्ष द्यावं, ज्याच्याने नागरिक सुरक्षा वाढेल। काय केलं पाहिजे त्यासाठी आता पुढील काळामध्ये? सर बघा, जिथे लूप होल असेल, जिथे इन्सिडेंट्स होण्याची शक्यता असते, मग ते चौफुली असो, का इलेक्ट्रिक वायर असले, काही ठिकाणी मेरून तलावासारखा परिसर आहे जिथे लोक आत्महत्या करतात किंवा बुडून मरतात, हे गव्हर्नमेंट सुसज्ज असले, आपली अधिकारी वेल एज्युकेटेड असतात, त्यांनी स्वतःहून तिथे व्हिजिट करून आपली ड्युटी आपला फर्ज निभावला पाहिजे। पण अधिकारी 3 वर्षासाठी देतात, बदलून जातात, कोणतंही ते धोरण म्हणजे नव्याने करायला तयार नाही, तर त्यांनी काय केलं पाहिजे? आता अशा वेळेला काय केलं पाहिजे? सर, आमचे अधिकारी जे असतात ते एक एज्युकेटेड आणि हाय लेवल शिकलेले एक्झाम देऊन आलेले असतात। ते कुठे पण गेले तरी पण ते त्याच पोस्टवरती असतात किंवा त्यांची प्रमोशन होत असते, तर त्यांनी ते जिथे गेले तिथून आले जिथे बसतात त्यांनी त्याचा जॉब इनोसंटली केला पाहिजे। तर 50 वर्षाचं विजन खरोखर आवश्यक आहे। आपल्या शहरामध्ये आरोग्य व्यवस्था 50 वर्षानंतर कशी असेल, रस्ते कसे असतील, पर्यावरणाची काय स्थिती असेल, या शहरामधल्या तरुणांकरता उद्योजकाकरता काय करता येईल, हे काम जे आता महापालिकेमध्ये जे लोक निवडून येणार आहेत त्यांनी आणि प्रशासन जे असेल शासन प्रशासनासोबत चर्चा करून आमचं शहर हे 50 वर्षानंतरची जी परिस्थिती असेल त्याच्याकरता आत्तापासून तयारी केली पाहिजे। असं काही होताना दिसत नाही। सुरुवात तर आपल्याला आत्ता निवडणुका येतील तर असंच येईल। आमच्या महापालिकेमध्ये 75 जागा निवडणुकीच्या आहेत, तर मिशन 75 हा कार्यक्रमच आत्तापासून सुरू आहे, पण तो मिशन 50 येणाऱ्या पिढीकरता आम्ही काय देणार आहोत हे आत्ताचे जे कोणी बसलेले असतील त्यांनी आत्ता सुरुवात केली तर आम्हाला ते 50 वर्षानंतरचं चित्र अतिउत्तम दिसू शकेल। त्याच्यामध्ये आरोग्य असेल, उद्योग असेल, रस्ते आस्थापना असतील, ट्रॅफिक मॅनेजमेंट असेल आणि बँकिंग क्षेत्र असेल किंवा इन्फ्रास्ट्रक्चर असेल, या सगळ्या विषयांवर आत्तापासून चर्चा करणं गरजेचं आहे। ती होताना दिसत नाही, तसं व्हिजनच कोणाचं नाही की शहराचा विकासाचा भाग जर का असेल, वीज, रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण आणि उद्योग या 6 घटकांचा विचार केल्यानंतर जळगाव शहरामध्ये शिक्षणाच्या बाबतीत काही महत्त्वाची शिक्षण संस्था ज्या आहेत त्या चांगल्या पद्धतीनं दर्जेदार शिक्षण देत आहेत, पण काही शिक्षण संस्था ज्या आहेत त्या विनाअनुदानित तत्त्वावर उभ्या आहेत आणि त्या विनाअनुदानित तत्त्वावर उभ्या असलेल्या शिक्षण संस्थांमध्ये केवळ कागदोपत्री पोरं महाविद्यालयांमध्ये उपस्थित दिसत आहेत। याच्यावर सिटी व्हिजनच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचं असं काम करता येईल की मागच्या वेळेस आपल्या सगळ्या नगरसेवकांनी आणि या महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी आश्वासन दिलं होतं की चांगल्या पद्धतीची शहरामधली वाहतूक व्यवस्था जी आहे सिटी लिंकच्या माध्यमातून आपण सगळ्या कॉलन्या, शहरं आणि महाविद्यालयांना जोडून घेऊ, जेणेकरून महाविद्यालयातील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आपलं नियमित अध्यापन करण्यासाठी त्यांना सोयीचं होईल, चांगल्या पद्धतीने जाता येता येईल अशा पद्धतीची सोय आम्ही करून देऊ। पण तशा पद्धतीची सोय 5 वर्ष गेले तरी झालेली दिसत नाही। ही अत्यंत खेदाची आणि खंत व्यक्त करण्यासारखी ही गोष्ट आहे। सगळ्यात आधी तर जळगाव शहराची महानगरपालिकेची हद्द ही मोठी करण्यात यावी, एक्सपॅन्शन व्हायला पाहिजे, जेणेकरून सिटी ही अकोमोडेट करत जाईल। पुढच्या काही वर्षांनी तर नो डाऊट इथे इतकं पोटेन्शियल आहे ग्रो करण्यासाठी। फक्त थोडंसं इन्फ्रास्ट्रक्चर जर साऊंड झालं, प्लस सगळे सिटिझन्स जर आपले अवेअर झाले रूल्स रेग्युलेशन्स आणि एक रिस्पॉन्सिबिलिटी, एक नागरिक म्हणतो आपण, आणि प्लस प्रशासनाची त्याला चांगली साथच हवी आहे, असं जर केलं तर आपलं सिटी ही खरंच जळगाव ही स्मार्ट ग्लोबल सिटी व्हायला पाहिजे आणि होणारच, नो डाऊट अबाउट इट। आता आपल्या इथे एअरपोर्ट सुरू झालं आहे तर त्याच्यासाठी 24/7 ही फॅसिलिटी होण्यासाठी जे काही लागणार आहे त्या गोष्टी इथे अवेलेबल व्हायला पाहिजे, जेणेकरून सगळ्यांशी कनेक्टिव्हिटी वाढेल। चांगल्या ज्या बिझनेस सिटी आहे, जशी इंदोर ही जवळची सिटी आहे पण त्याला कनेक्टिव्हिटी नाही आहे चांगली, तर ती बाय एअर व्हायला पाहिजे। अजून ज्या स्मार्ट सिटीज आहे त्यांच्याशी कनेक्टिव्हिटी व्हायला पाहिजे। प्लस आपल्या इथे जे DP रोड्स आहे त्याच्यावर नवीन अजून DP रोड्स अजून तयार व्हायला
झाला पाहिजे. तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा तिथे उपस्थित होतो तो म्हणजे तरुणांचा मुद्दा. तर ह्या जळगाव शहरामध्ये पाहिजे त्या प्रमाणामध्ये रोजगार इथं उपलब्ध नाही आहे. आणि जर जे जुनं जळगाव आपण म्हणतो की जे स्थायिक इथले जे नागरिक आहे, नागरिक बाहेर शहरांमध्ये गेलेले आहे रोजगाराच्या निमित्तानं किंवा विदेशामध्ये ते स्थायिक झालेले आहे, कारण या ठिकाणी त्यांना कोणत्याही प्रकारचा रोजगार जो आहे तो मिळालेला नाही आहे. आणि रोजगाराच्या बाबतीमध्ये उदासीनता मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे हा जो तरुण वर्ग आहे तो फक्त शिकतोय, परंतु पुढे त्याला काम किंवा उद्योगधंदा त्याला मिळत नाही आहे. त्यामुळे तो इथून स्थलांतर होत आहे आणि त्यामुळे ह्या जळगाव शहराचा विकास कुठेतरी खुंटलेला आहे. जसं आपण जळगावला म्हणतो ही बनाना सिटी आहे किंवा ही सोन्याची एक बाजारपेठ म्हणून जळगावला आपण ओळखतो, परंतु त्या बनाना सिटीला जे छोटे छोटे उद्योग असतात ते उद्योगधंदे तिथे कनेक्टेड झालेला नाही. अजूनही MIDCमध्ये अजूनही 100 वर्ष पूर्ण होतील असं फक्त रेमंड हा जो उद्योग आहे तो सोडला तर अजूनही कोणता उद्योग व्यवसाय असा स्थिरावलेला नाही आहे. त्यामुळे रोजगाराचा प्रश्न इथे प्रचंड प्रमाणावर निर्माण झालेला आहे. तुम्ही जोपर्यंत प्रलोभनाला बळी पडाल त्याच्या बदल्यात काहीतरी अपेक्षा कराल, म्हणजे सरळ सांगायचं म्हटलं तर त्याच्यासाठी काहीतरी आर्थिक लाभ घ्याल किंवा तुमचा नातेवाईक, जातीचा माणूस, ओळखीचा माणूस असा निवडून देण्याचा प्रथा जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत या राजकारणाची पद्धत सुधारेल असं मला तर काही वाटत नाही. पहिला मुद्दा ही नागरिकांची जबाबदारी आहे की तुम्ही चांगले लोक निवडून द्या. चांगले लोक तुम्ही निवडून देणार नाही आणि मग राजकारण खराब आहे असं म्हणून काही उपयोग नाही. तर हे होते जळगावातले सुजाण नागरिक. त्यांनी अनेक अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत. आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, रस्ते, पाणी या सुविधा जर तुम्हाला पाहिजे असतील तर चांगले लोकप्रतिनिधी निवडून दिले पाहिजे. मात्र त्यासाठी कुठल्याही प्रलोभनाला बळी पडलं नाही पाहिजे अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी दिली. चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.